लक्ष द्यायचं. तर पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅच ऑन. पहिल्या फेरीतील आपण तिसरी मॅच पाहतोय. एक साइडला श्री गणेश 11 वल्लभ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना शेडुंग टीम आपण पाहतो. चला मॅच ऑन करा. टीम जय हनुमान 11 शेडुंग टीम टॉस जिंकला होता. आपण पाहिलं तर श्री गणेश 11 वल्लभ टीमने टॉस जिंकून निर्णय घेतलाय बॅटिंगचा. पंचांचा ग्रीन सिग्नल. टाइम अलर्ट. टाइम आम्ही इथून कळू तुम्हाला. अगदी 11:05 झालेत. 11:25 तुमचे 4 षटक संपणं अनिवार्य राहील. याच्याकडे लक्ष असू द्या. नाहीतर 30 सर्कलच्या आतमध्ये एका खेळाडूला यावं लागेल आतमध्ये. हे दोन्ही टीमने लक्षात घ्यायचंय. मॅच ऑन. लेट्स प्ले. दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिला चेंडू अगदी गॅप मध्ये ढकललाय. सुरेख फटका. देखना फटका. नेत्रदीप शॉट. आणि तिथे चेंडू अगदी फिल्डिंग चांगली राहिली. धावा वाचवल्या जातील. पहिल्या चेंडूवरती अगदी गॅप मध्ये चेंडू ढकलला होता. तिथे धावा कंप्लीट केल्या 2. बंटी आणि विनय अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आणि गोलंदाजी मार्कवर ऋतिक पाटील पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच श्री गणेश 11 वल्लभ आणि जय हनुमान शेडुंग या दोन टीम दरम्यान हा सामना आपण पाहतो. यावेळी देखील कॅचची संधी. दमदार शुभम आणि विकेटचा पतन. पहिला करार झटका बॅटिंग करत असताना श्री गणेश 11 वल्लभ संघाला. धावा फलकावर आपण पाहतो टोटल 3 धावा 1 बाद अशी अवस्था बॅटिंग करत असताना वल्लभ संघाची. तर मी विनंती करेल पहा दर्शनजी कुंभारकर तसेच सागर कुंभारकर हरिचंद्र फराड लहू देशेकर यांना मी विनंती करतो की यावं आपण अतिथी मंचावर. आपलं आमदार चषक 2025 मध्ये सरसे स्वागत.
यावेळी पहा प्रहार केलाय, अगदी गॅप मध्ये चेंडू ढकललाय. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या अगदी मधून गोळीच्या वेगाने चेंडू जात होता, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षण पोचले तिथे आणि तिथून मात्र 2 धाबा कंप्लीट. 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. टोटल 5 धाबा धाबा फलकावरती. अद्याप पहिल्या षटकातला एक चेंडू अजूनही शिल्लक. हलक्या हाताने तर डिफेन्स केला या चेंडूला. हा चेंडू डॉट केला जातोय. अशा रीतीनं पहिल्या षटकाची होईल समाप्ती. एक षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धाबा लागले, त्या म्हणजे बॅटिंग करत असताना श्री गणेश 11 वल्लभ जाऊन पोहोचलाय 5 धाब्यांवर प्रति 1 बाद. डीजे आपण पाहतो, डीजे आदू यांच्या माध्यमातून हे आपण गीत ऐकलात. षटकाची झाली समाप्ती. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना सुरुवात कमजोर राहिली बॅटिंग करत असताना वल्लभ टीमची. मागील मॅच देखील आपण पाहिली तर कोपरा टीमच्या 2 षटकामध्ये पहिल्या 9 धावा फक्त होत्या आणि मागील 3 षटकाचा विचार केला तर जबरदस्त बॅटिंग करत चांगलं टार्गेट उभं केलं आणि परास्त केलं वाकलन सारख्या बलाढ्य संघाला कोपरा टीमने. आणि पुढील फेरीमध्ये दाखल झालेला दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या आजच्या रात्रीमध्ये गावदेवी तुर्बे संघाने बाजी मारत सेकंड फेरीमध्ये दाखल झाला. इथे मात्र पहा नो बॉल, पंचाचा इशारा येतोय. बीमर बॉल असेल. नो +1 अशा 2 धाबा खात्यामध्ये जोडल्या जातील. यस, हा नो बॉल आहे. पंचाचा इशारा आलाय. फ्री हिट या चेंडूवरती जरूर असेल. अशा 2 धाब्याने धावा फलक पुढे. टोटल 7 धाबा धाबा फलकावरती. आता इथून मात्र लॉफ्ट करण्याची संधी प्राप्त झाली फलंदाजाला, कारण इथून धावा जलद गतीने कशा प्रकारे येतील याचा प्रयत्न करावा लागेल. फ्री हिटची संधी, फ्री हिटचा कितपत फायदा उचलतील इथून फलंदाज शुभम हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं. लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सज्ज झालाय. 3ऱ्या क्रमांकावरती गोलंदाज दुसरं षटक घेऊन दर्शन पाटील. पहिला चेंडू नो फेकला. अतिशय यावेळी स्लॉट मध्ये टाकण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. एलिव्हेशन नाही मिळालं त्या चेंडूवरती. झेल घेतला परंतु फ्री हिट हा चेंडू होता, त्यामुळे जीवनदान फलंदाजाला. आणि 2 धाबा अशा रीतीने कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाब्याच्या मदतीने धाव संख्या पोहोचेल 9 या आकड्यावरती. 9 धाबा धाव फलकावरती लागलेत. पहिला चेंडू भीमर फेकला, त्यानंतर चेंडू चांगला टाकला गोलंदाज दर्शन पाटीलने. पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये. यावेळी देखील ऑन साइडला चेंडू ड्राईव्ह केला जातोय. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. यस, थोडासा फंबल, फेकी चांगली आणि तिथून मात्र 2 धावा कंप्लीट केल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. डायरेक्ट हिट जिथं झाली असती ना तर जोखीम भरा रन जरूर झाला असता. जोखीम उचलून त्या 2 धावा इथं कंप्लीट केल्या जात आहेत. वल्लभ संघ जाऊन पोहोचलाय. टोटल धावा फलकावर धावा 11, धावा 1 बाद. एकेरी दुहेरी धाब्याने धाव संख्या पुढे जाते. या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर अजूनही एकही चौकार किंवा षटकार आला नाही. कोणता फलंदाज इथून चौकार षटकार ठोकेल? पार्टनरशिप इथून बिल्ड करावी लागेल. प्रहार इथून करणं तेवढंच गरजेचं, कारण इथून धावा चेस होताना खेळपट्टीवर आपण पाहतो. गेले 3 दिवस जो संघ टॉस जिंकून क्षेत्ररक्षणचा निर्णय घेतोय आणि धावा चेस मात्र सहजरित्या तिथं होत आहेत, असं गेले आपण 3 दिवस 3 रात्रीमध्ये आपण पाहतो. चला, टाइम अलर्ट असेल. 11:05 सामना सुरू झालाय. 11:13 अद्याप झालेले आहेत घड्याळामध्ये, त्यामुळे अलर्ट रहा. आपण इथे ऑफ ड्राईव्ह केला. अगदी गॅपमध्ये चेंडू ढकललाय. कव्हर रिझनमध्ये वाईडिश लॉंगअपला खेळाडू होता. तिथून मात्र 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातील. 2 धावेच्या मदतीनं धावा संख्या पुढे. टोटल 13 धावा धावा फलकावरती लागलेत. अगदी
शांत पद्धतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू असताना संत गतीने धावसंख्या उभारत असताना दोन फलंदाज आपण पाहतो. सलामीला आलेला विनय आणि शुभम. दुसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज दर्शन पाटील. यावेळी प्रहार करायचा होता, अगदी ऑन साईडला मारायचा होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र चेंडू फळी आणि चेंडूमध्ये कोणताही संपर्क जाणवला नाही, त्यामुळे हा चेंडू निर्धाव असेल. डॉट बॉल फेकला जातोय. इथून फलंदाजांवरती पूर्णपणे प्रेशर क्रिएट करण्याचं काम इथून गोलंदाज दर्शन पाटील यांच्या माध्यमातून करण्यात येते. 5 षटकाचा सामना कमीत कमी 50-55 धावा करणं गरजेचं राहील टीम वोलपला. यावेळी स्विच हिट, क्या बात आहे. गॅप मध्ये चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. फलंदाज शुभमच्या बॅट मधून येतोय हा चौकार. चांदण्याच्या डोंगरावर ठाण मांडीला, चांदण्याच्या डोंगरावर मुजबा देवीने ठाण मांडीला. चिंद्रन गावाला आई माझी पावनी नवसाला, चिंद्रन गावाला आई माझी पावते नवसाला. विनयच्या बॅट मधून चौकाराला माफ करा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. स्विच हिट केला, अगदी सरळ बॅटने धावा येत नव्हत्या, त्यामुळे विनयने प्रयत्न केला स्विच हिटचा आणि प्रयत्न सफल राहिला. हा मात्र स्लॉट मध्ये चेंडू हलक्या त्याने पुश करण्याचा प्रयत्न. कॉट बिहाइंड द विकेट. धक्का क्रमांक दुसरा. सलामीला आलेला फलंदाज विनय. बॅक टू द डगआउट. या चिंद्रण गावाची शान आई माझी गाव देवी, या चिंद्रण गावाची शान आई माझी गाव देवी. देई शंकरला वरदान आई माझी गाव देवी, देई शंकरला वरदान आई माझी गाव देवी. या चिंद्रण गावाची शान आई माझी गाव देवी, देई शंकरला वरदान आई माझी गाव देवी. तर अशा रीतीनं धाव फलकावर धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर श्री गणेश 11 वोलप संघ जाऊन पोहोचला. ते म्हणजे टोटल 17 धावा फलकावरती. सलामीची जोडी तंबूच्या आस्त्र्याला परतले. 2 विकेट्स जरूर त्यांनी गमावलेत. 17 धावा फलकावरती. आता नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऋतिक पाटील वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील आपण पाहतो 30रं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी. कालच्या दिवसामध्ये जय हनुमान शेडुंगटंग संघ कदर अंडर 22चा सामना आपण पाहिला. अगदी अक्कुर्लीच्या ठिकाणी तिथे 3 चेंडूमध्ये 1 धावेची गरज होती शेडुंग टीमला आणि तिथून मात्र साईराजने करता तो सामना जिंकवला आणि 3 चेंडूमध्ये 2 धावा झाल्या नाहीत. शोकांतिका वाटली तिथे. मात्र देवट टीमने तो सामना सोडला होता आणि तिथून मात्र विजय संपादित केला देवट टीम आणि देवट टीम चॅम्पियन बनला. इथे देखील स्लॉट मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. अगदी लेंथ मध्ये चेंडू टप्पा खाल्यानंतर इन स्विंग झाला आणि तिथून मात्र चेंडू आणि बॅट मध्ये कोणताच संपर्क नाहीये. चेंडू सरळ विसावला तो म्हणजे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. ऋतिक पाटील एक 30 स्तरावर गोलंदाज आहे. शेडुंग एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा आपण पाहतो ऋतिक पाटील. पाहुण्यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय अरुण शेठ देशेकर साहेबांचं शुभागमन. त्यानंतर त्यांच्या समवेत DS पाडेकर साहेबांचं शुभागमन. त्यानंतर अमितजी कुंभारकर साहेब देखील उपस्थित आहेत. लहू पाडेकर साहेबांचं देखील शुभागमन. त्यानंतर त्यांच्या समवेत अल्पेशजी कडू साहेबांचं शुभागमन. अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये पाहुण्यांचं शुभागमन इथे होतंय. त्यानंतर आदरणीय राजेशजी देशेकर साहेबांचं देखील आपण पाहतो शुभागमन. त्यानंतर आदरणीय सुभाजी दुर्गे साहेबांचं शुभागमन पाहतो. सर्व व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांचं सरपंच चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. ऋतिक पाटील गोलंदाजी मार्कवर आला. विकेट जरूर आला. ऋतिकच्या खात्यामध्ये तो विकेट जरूर जोडला जाईल. टोटल धावा संख्या स्थिरावते. धावा संख्या 17 धावा फलकावरती. दमदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ऋतिक पाटील या गोलंदाजी आपण पाहतो. चला स्पीडअप करा. टीम शेडुंग
अतिरिक्त वेळ खर्च करू नका. 11:05 सामना चालू झाला होता. 11:19 झाले. तुम्हाला 4 षटके 11:25 आतमध्ये संपवायचे. इथे देखील पहा चांगला फटका, कमालीचा स्ट्रोक, अगदी गॅप मध्ये कव्हरला खरं तर खेळाडू आहेत तिथे. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत. बॅकअप नव्हता तिथे. 2 धाबा कंप्लीट, 2 धाब्याच्या मदतीने धावा संख्या पुढे. टोटल 19 धाबा धाबा फलकावरती अगदी संत गतीने धाबा येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एक फक्त चौकार वगळता एकेरी दुहेरी धाब्याला इथे प्राधान्य दिले जाते. यावेळी देखील प्रहार करण्याचा प्रयत्न, लावडा फील केली जाते. पंचांकडे उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी त्या फील्डमध्ये आपल्याला जाणवला. आणि फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सेफ. पंचांचा निर्णय अंतिम असेल, दबाव आणू नका प्लीज. पंच जो निर्णय देतील तो अंतिम असेल, याच्याकडे लक्ष असू द्या. अगदी ऑफ साईड ऑफ स्टंप टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज ऋतिक पाटील याचा होता. बॅटस्विंग चांगली पाहायला मिळाली, परंतु बॅट अँड बॉलमध्ये संपर्क नव्हता असं काही पंच सांगत असताना, त्यामुळे हा चेंडू डॉट आहे. निर्धाव चेंडू ची सांगता ऋतिक पाटील कमालीचं षटक अतुलले. अद्याप 4 चेंडू अतललेत आणि फक्त 2 धाबा या षटकामध्ये खर्च केलेत. ओ द विकेट, क्या बात है, क्लीन बॉल, दांडी गुल केली जाते. बॅट्समन इथून आदित्य बॅक टू द पॅव्हिलियन. जय जय इकॉनॉमिकल स्पेल अतुल्य अद्याप 3 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तेच तर्रार रफ्तार का सौदागर म्हणून ओळखला जाणारा ऋतिक पाटील इज ऑन फायर आपल्याला पाहायला मिळेल. टोटल धावा संख्या स्थिर, धावा संख्या 19 धाबा धाबा फलकावरती वलप टीमच्या. यावेळी देखील गतीने बेट केलं होतं, परंतु लेग स्टिकच्या बराचसा बाहेर. पंच प्रशांत फडके सर आम्हाला सांगतायत की हा चेंडू वाईड असेल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावा संख्या पुढे. टोटल 20 धावा धाबा फलकावरती. 3रं षटक प्रगतीपथावर असताना ऋतिक पाटील मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी अद्याप पाहायला मिळाली. एक चौकार वगळता एकेरी दुहेरी धावेला इथून प्राधान्य दिले जाते. क्या बात है, अजून एक क्लीन बॉल. पुढील दरवाजा बंद, मागून झाली चोरी, दांडी गोल, विकेट सपतान. आपण पाहतो आदरणीय राजेशजी पाडेकर साहेबांचं शुभागमन आणि त्यानंतर आदरणीय कमलाकर कदम साहेबांचं शुभागमन येथे होतंय. पाहुण्यांचं आमदार चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धाव फलकावर धावा बॅटिंग करत असताना श्री गणेश 11 बोलप संघ जाऊन पोहोचला. 4 बाद 20 धावा. तर ऋतिक पाटीलनं कमालीचं षटक हाताळले. पहा 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतो ऋतिकचं वैयक्तिक आपण पाहतो 2 ओव्हर 8 धावा आणि 4 विकेट्स महत्वपूर्ण तंबूच्या आसल्याला परतवलेत. सांघिक खेळ पाहिला तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा 20 आणि 4 बाद अशी अवस्था आपण पाहतो. 4ही विकेट खरं तर 5 विकेट गेलेत. टोटल 20 धावा धाबा फलकावरती 5 बाद टीम भोलप संघाच्या. रोशन दुर्गे आलाय. पहिला चेंडू अगदी अखूट टप्प्याचा, तो एंडला चेंडू लागला. 1 धाव पूर्ण केली जाईल.
दुसरीचा प्रयत्न नकार दिलाय. फेकी दमदार राहिली होती तिथे, नकार दिला. बचावले खरं तर इथून बॅट्समन, कारण फेकी चांगली राहिली होती. एक धाव कंप्लीट एका धावेच्या मदतीने. धावा संख्या पुढे टोटल धावा फलकावरती 20 लागलेत. 21. 21 धावा आपण पाहतो. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोशन दुर्गे. पहिला चेंडू, एक धावा. यावेळी देखील बॅक टू द बॉलर. चेंडू अडवण्याचा प्रयत्न इथं केला तो, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न तर केला जाणार नाही. प्रत्येक गोलंदाज इथे इकॉनॉमिकल स्पेल हाताळतोय. खरं तर चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज जय हनुमान शेडुंग टीमचे आपण पाहतो. बॅटिंग करत असताना टॉस जिंकला होता वलप टीमने. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय चुकीचा ठरला की काय असं प्रश्नचिन्ह जरूर चाहत्यांना पडला असेल आणि टीममधल्या सर्व खेळाडूंना, कारण धावसंख्या ज्या प्रकारे उभारायची ते मात्र अद्याप उभारली नाही. यावेळी स्लॉटमध्ये बऱ्याच वेळानंतर पॉवरफुल शॉट. बॅट्समन आयुषच्या बॅटमधून तडका येतोय, शानदार षटकार. षटकाराच्या साह्याने धाव फलक पुढे जाईल. टोटल धाव फलकावर धावा लागलेत त्या म्हणजे 28 धावा फलकावरती 5 बाद अशी अवस्था आपण पाहतो. मच निडेड षटकार ठोकला आयुषनं. खरं तर गरज होती या मोठ्या फटक्याच्या, तो फटकार ठोकलाय आयुषने. इथून मात्र असेच मोठे फटके मारावे लागतील. फायटिंग स्कोर उभारावा लागेल टीम वलप संघाला या मॅच मध्ये बनायचा असेल तर. इथे देखील लगातारचा पाठोपाठचा दुसरा षटकार ठोकलाय आयुषच्या बॅट मधून. ठोकरीचे गावाला पावली दोस्ती ग्रुपला पावली गावदेवी मुजबा माऊली. या चंद्रन गावाला पावली आई माझी मुजबा माऊली. तर 2 षटकार ठोकलेत आयुषने आणि षटकारच्या साह्याने आत्ता मात्र अकाउंट फ्लाय होते. अगदी मुसंडी मारते. टोटल 34 धावा फलकावरती. चांगल्या स्थितीमध्ये मी म्हणेल आता टीम वलप संघ. चौथा षटक प्रगतीपथावर अजूनही चौथ्या षटकातले काही चेंडू शिल्लक, 2 बॉल अजून शिल्लक असतील म्हणजे 8 चेंडूचा खेळ या पहिल्या सत्रामध्ये अजूनही बॅलन्स. त्यामुळे या मॅच मध्ये जरूर मजा येईल. 8 चेंडूमध्ये अजून जलद गतीने धावा आल्या तर फायटिंग स्कोर जरूर इथून उभारेल टीम वलप. गोलंदाज तयार. अकुट टप्प्याचा चेंडू, शॉट ऑन पोल. चेंडू जातोय सर, इट्स आउट ऑफ द पार्क. टाटा बाय बाय करत येतोय शानदार षटकार. इलेव्हन अमन ब्रिगेड वलप आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना पाहायला मिळेल नावडे. तर दोन्ही टीमला आम्ही सूचित करतोय की इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस साठी यायचंय. वलप आणि नावडे या दोन टीम दरम्यान यानंतर सामना खेळवला जाईल याच्याकडे टीम लक्ष असू द्या. दोन्ही वलप आणि नावडे इनिंग ब्रेक नंतर पाहुण्यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण टॉस इथे करणार आहोत. हॅट्रिक संपादित केले षटकाराची. आयुषने मॅच मध्ये पूर्णपणे यू टर्न घेतलाय वलप टीम कडून. चांगली बॅटिंग, जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक मारण्याचा प्रयत्न होता, अगदी एज लागली. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट रिझन मध्ये खेळाडू आहेत तिथे, पकडतील फेकतील तोपर्यंत एक धाव. अशा रीतीने षटकाची वेळी समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा. बॅटिंग करत असताना टॉस जिंकून श्री गणेश 11 वलप जाऊन पोहोचला 41 धावा 5 बाद.
मागील षटकामध्ये कमबॅक केलं पहा. मागील षटकाचा विचार केला तर 21 धावांचं ते षटक राहिलं. तर वेळ कंप्लीट झाल्या पहा. शेड्यूल टीम 4 मिनिटं एक्स्ट्रा घेतले आहेत. त्यामुळे तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू घ्यावा लागेल. नियमाप्रमाणे आम्ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अगदी 11:05 खेळ चालू झाला होता आणि तिथून मात्र अतिरिक्त तुम्ही 4 मिनिटे घेतली. त्यामुळे आयोजन कमिटीकडून आम्हाला सांगण्यात येते की तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये एक फिल्डर इथून घ्यावा लागेल. सर्व टीमनी लक्षात घ्या पहा. वेळेला इथून महत्त्व देणं तेवढंच आवश्यक. त्यामुळे कमिटीने हा निर्णय घेतलाय. तुम्हाला अगदी वेळेमध्ये येणं तेवढंच गरजेचं राहील आणि वेळेमध्ये सामना संपवणं तेवढाच महत्त्वाचा. तर शेवटचं आणि अंतिम षटक गजानन पाटील गोलंदाजीसाठी सज्ज. पहिला चेंडू राऊंड द विकेटने गोलंदाजी करत असताना अगदी मिड ऑफचा क्षेत्ररक्षण तैनात. कोणतीही धाव नाहीये. स्लॉगआउटच्या षटकामध्ये पहिला चेंडू डॉट फेकला जातोय. पुढील होणारी मॅच रियांश 11 अमन ब्रिगेड वल्लभ आणि नावडे या दोन टीम दरम्यान आम्ही दुसरा पुकार देतोय पहा. अगदी इनिंग ब्रेक नंतर आपले कॅप्टन इथे उपस्थित हवेत. इनिंग ब्रेक नंतर टॉस करण्यात येणार आहे. याच्याकडे लक्ष असू द्या. इथे पहा वेट अँड ऑचचा फटका. अगदी नेत्रदीप शॉट. चेंडू जातोय सरळ सीमा पार. आयुष्या बॅट उतरतोय. हा चौथा षटकार. सात बॉल 26 धावांची मॅरेथॉन इनिंग आयुषने साकारले. मजबूत कटकट आणि पॉवरफुल शॉट आयुषच्या माध्यमातून आपण पाहतो. ऑन साइडला चेंडू भिरकावून दिला. अगदी वाईड डिश लॉंग ऑनला खेळाडू आहेत. फंबल झाले. त्याचा फायदा बॅटिंग करत असताना टीम वोलपने जरूर उचलला आहे आणि तिथून मात्र 2 धाबा कंप्लीट सुखी होते. फिल्डिंगच्या माध्यमातून शेड्यूल टीमची त्याचा फायदा जरूर उचलला. चला वोलप टीमचा खरं तर कॅप्टन इथे आलेला आहे. रियांश 11 अमन ब्रिगेड वल्लभ संघाचा संघाने पोहोचलाय. नावडे संघ आपण देखील आपला कॅप्टन पाठवायचा आहे. याच्याकडे लक्ष असू द्या. नाहीतर आपण जर आला नाही तर तुम्हाला 2 धाब्याने पॅनलाइज केलं जाईल. याच्याकडे लक्ष असू द्या. इनिंग ब्रेक नंतर टॉस केलं जाईल. जर आपण आला नाही तर टॉस समोरच्या टीमला दिला जाईल. याच्याकडे लक्ष असू द्या. एक धाव पूर्ण. एक डॉट बॉल ना. तर धाव फलकावर धावा आपण पाहतो. टोटल 49 धावा. अगदी चौथं षटक प्रगतीपथावर असताना मैदानाच्या आतमध्ये. चला नावड टीमचा देखील कॅप्टन आलाय. थँक्यू. अगदी वेळेमध्ये दोन्ही संघ पोहोचले. आपलं सहर्ष स्वागत. तर शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आपण पाहू शकाल गजानन पाटील. अद्याप 2 चेंडू शिल्लक आहेत षटकातले. आयुषचा आणखीन एक तडाखा. क्या बात है. दमदार स्ट्रोक. व्हॉट अ टायमिंग. दिस इज अब्सोल्युटली प्युअर क्लास शॉट. वन धाबा कंप्लीट केल्यात. बॅटिंग करत असताना श्री गणेश 11 वल्लभ टीमने. संघ अडचणीमध्ये होता आणि अडचणीमधून संकट मोचक ठरलाय तो फलंदाज म्हणजे आयुषने टोकलाय 6वा षटकार. 11 चेंडू आणि 41 धावांची मॅरेथॉन इनिंग. जबरदस्त बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. 11 चेंडू आणि 41 धावांची एकतर्फी सामना पूर्णपणे झुंज दिली मॅच मध्ये टीम वल्लभ संघाच्या आयुषने. आणि पहिल्या सत्राची इथून समाप्ती होते. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 61 धाबा फलकावरती 5 टीम वल्लभ. तर पुढील होणारी मॅच आपण पाहतो. एक साइडला असेल रियांश 11 अमन ब्रिगेड वल्लभ आणि नावडे या 2 टीम दरम्यान नाणेफेक केली जाईल. मी विनंती करतो शाखा पक्ष युवा कार्यकर्ता शिरवली विभाग आदरणीय
अरुण शेठ देशेकर साहेबांना मी विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते इथे आपण टॉस करावा. तर आदरणीय अरुण शेठ देशेकर यांच्या पवित्र शुभ हस्ते नावडे विपक्ष वलप या दोन टीम दरम्यान इथे टॉस केला जातोय. तर नावडे टीम इथून कॉल करेल. हेड्स इज अ कॉल. यस अँड हेड इट इज. टॉस जिंकला टीम नावडे. निर्णय काय घ्याल? बॅटिंग. तर आपण पाहतो 5 षटकाचे आपण पहिल्या फेरीतील सामने घेतोय. मागील 3 दिवसाचा विचार केला जो संघ चेस करतो तो मात्र आता जिंकताना पाहायला मिळाला. मागील मॅच डिपेंड केली खरं तर 5 षटकाचा सामना 5 षटकामध्ये किती धावांचा डोंगर आपण उभाराल? 65 to 70. यस. आणि आपण जेव्हा एंट्री केली या चिंद्रन नगरीमध्ये फ्लड लाईट्स आणि या आयोजनाबद्दल 2 शब्द. आयोजन छान आहे. यस. बेस्ट ऑफ लक टीम नावडे. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. SMG नावडे. यस धन्यवाद. तर आपण मान्यवरांचा शुभ सन्मान इथे करणार आहोत. शाखा पक्ष युवा कार्यकर्ता शिरवली विभाग आदरणीय अरुण शेठ देशेकर साहेबांचा शुभ सन्मान अगदी मंचावरती आपण करतोय. मी विनंती करतो की आदरणीय शिवाजीराव दुर्गे पनवेल तालुका खजिनदार भारतीय जनता पार्टी यांना मी विनंती करतो आपल्या पवित्र शुभ हस्ते इथे आदरणीय अरुण शेठ देशेकर साहेबांचा आपण मान सन्मान करावा. तर आदरणीय शिवाजीराव दुर्गे साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आपण पाहतोय शाखा पक्ष युवा कार्यकर्ता शिरवली विभाग आदरणीय अरुण शेठ देशेकर साहेबांचा शुभ सन्मान अगदी मंचावरती आपण करतो. त्यानंतर आम्ही विनंती करू की आदरणीय अल्पेश दादा कडू यावा आपण आपला देखील स्पर्धेच्या वतीने मान सन्मान इथे केला जाईल. आदरणीय रोहित दादा पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते रोहिदास दादा पाटील यावं आपल्या पवित्र शुभ हस्ते इथे आपण मान सन्मान साहेबांचा करायचा आहे. आदरणीय अल्पेश दादा कडू यांच्या पवित्र शुभ हस्ते यांच्या खरं तर यांचा सन्मान आपण इथे मंचावरती पाहतो. चला चेंडूची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये आणि मॅच ऑन ठेवायची आहे. तर त्यानंतर आपण मी विनंती करतो की DS पाटेकर साहेबांना यावं आपला देखील या स्पर्धेच्या वतीने मान सन्मान इथे केला जाईल. DS पाटेकर यावं आपण आपला देखील मान सन्मान इथे केला जातोय. तर आदरणीय नरेश दादा सोनवणे यांच्या पवित्र शुभ हस्ते इथे आपण मान सन्मान साहेबांचा इथं करतोय. DS पाटेकर वस्त्रालंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा अगदी शुभ सन्मान मंचावरती आपण पाहतो. तर त्यानंतर पहा आदरणीय राजेश दादा पाटेकर यांना मी विनंती करतो आपला देखील स्पर्धेच्या वतीने इथे मान सन्मान करण्यात येतोय. यावं आपण. तर आदरणीय शंकर दादा देशकर साहेबांना मी विनंती करेल की आपण राजेश दादा पाटेकर यांचा मान सन्मान इथे करावा मंचावरती. अगदी मायची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा मान सन्मान आपण इथे करतोय. राजेश दादा पाडेकर त्यानंतर आदरणीय सुभाष दादा दुर्गे यावा पण आपला देखील मान सन्मान इथे स्पर्धेच्या वतीने केला जाईल. तर मी विनंती करतो जगन्नाथ पाटील साहेबांना मी विनंती करतो की यावा आपल्या पवित्र शुभ हस्ते साहेबांचा मान सन्मान करायचा आहे. तर साहेबांचा मान सन्मान आपण इथे पाहतो. आदरणीय जगन्नाथजी पाटील साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते अगदी पाहुण्याचा मान सन्मान मायेचे उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांना इथं सन्मानित करण्यात येते. त्यानंतर आम्ही विनंती करतो अमितजी कुंभारकर साहेब आपण देखील यावं आपला देखील मान सन्मान इथे केला जातोय.
तर आदरणीय चेतनजी कदम साहेबांना मी विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते साहेबांचा मान सन्मान करायचा आहे. तर त्यानंतर मी विनंती करेल आदरणीय राजेजी देशेकर साहेबांना, साहेबांचा इथं मान सन्मान इथं केला जाईल. या स्पर्धेच्या वतीनं चेतन कदम यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण इथे साहेबांचा मान सन्मान इथं केला जातोय. माईची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा मान सन्मान इथे आपण करत आहोत. अगदी अमूल्य वेळ देऊन सर्व पाहुणे इथे उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचं सहर्ष स्वागत. त्यानंतर अमितजी कुंभारकर साहेब यावं आपण, आपला देखील मान सन्मान इथं या स्पर्धेच्या वतीनं इथं केला जाईल. आदरणीय शंकरजी देशेकर यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण इथे मान सन्मान इथे पाहुण्यांचा करतोय. अमित कुंभारकर साहेबांचा शुभ सन्मान इथे मंचावरती अगदी केला जातोय. राजेश दादा यांच्या शुभ हस्ते आपण इथे पाहतो. त्यानंतर लहूदादा पाटेकर आपण देखील यावं, आपला देखील स्पर्धेच्या वतीनं शुभ सन्मान केला जाईल. आदरणीय रोहिदास पाटील साहेबांना मी विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते इथे पाहुण्याचा शुभ सन्मान करायचा आहे. लहू पाटेकर यांचा शुभ सन्मान इथे मंचावरती करायचा आहे. सर्व पाहुणे अगदी आपला अमूल्य वेळ देऊन खतर स्पर्धेला भेट दिल्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. अगदी आमदार चषक 2025 मध्ये लहू पाटेकर साहेबांचा शुभ सन्मान आपण इथे मंचावरती करतोय. आदरणीय रोहिदास दादा यांच्या पवित्र शुभ हस्ते इथे मान सन्मान इथे केला जातोय. तर आदरणीय हरिश्चंद्रजी फराड साहेब यांना मी विनंती करतो, माजी सदस्य ग्रामपंचायत चिंद्रन यांना मी विनंती करतो की यावा आपण, आपला देखील मान सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जाईल. यायचं आहे आपण आदरणीय हरिश्चंद्रजी फराड साहेब आपण यावं, आपला देखील स्पर्धेच्या वतीनं मान सन्मान इथे केला जाईल. क्लीन बॉल विकेट मिळवलाय पा यावं, साहेबांचे इथं मान सन्मान आपण इथे करणार आहोत. आदरणीय शिवाजी दादा दुर्गे यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण पाहुण्यांचा शुभ सन्मान इथे करणार आहोत. हरिश्चंद्रजी फराड साहेबांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. माजी सदस्य ग्रामपंचायत चिंद्रन यांचा शुभ सन्मान अगदी मंचावरती आपण करत आहोत. पाहुण्यांच्या पवित्र शुभ हस्ते येथे पाहुण्याचा शुभ सन्मान इथे केला होता. माईचे उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन पाहुण्यांना इथे सन्मानित करण्यात येते. अगदी सर्व पाहुणे आपला अमूल्य वेळ देऊन खरं तर स्पर्धेला भेट दिल्याबद्दल आमदार चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. तर आदरणीय लहू देशेकर साहेबांना मी विनंती करतो, आपला देखील इथं शुभ सन्मान इथं केला जाईल. यावं आपण लहू देशेकर. तर नाउ बैक टू द क्रिकेट, ओवर टू कॉम्बॉक्स. बहुत बहुत शुक्रिया. पहले ओवर का खेल यहाँ से समाप्त होता है और पहले ओवर में रन बने हैं टोटल 8 रन. 61 रनों का पीछा किया जा रहा है. 62 रनों का पीछा हो रहा है. थैंक यू सो मच. लवेश दिगे हमारे साथ है, मोरबे से एक जबरदस्त कमेंटेटर. दूसरे के लिए पलट चुके थे खिलाड़ी. दर्शन पाटिल का विकेट बेशकीमती था, जिन्होंने एक छक्का जरूर लगाया था, लेकिन उसके बाद यहाँ पर विनय ने अपना काम बखूबी से किया और मैदान के अंदर हम देख सकते हैं रन बने हैं टोटल 10 रन स्कोर कार्ड के ऊपर है. 62 रनों का पीछा कर रही है जय हनुमान शेडुंग टीम मैदान में.
बड़े स्ट्रोक की तलाश जरूर होगी। गजानन से उम्मीद है, जो इस टीम का सबसे एक्सपीरियंस खिलाड़ी है, और स्ट्राइकर एंड के ऊपर प्रेम को हम देख सकते हैं। गेंदबाज तैयार, सीधे बल्ले से खेला, पीछे खिलाड़ी जरूर मौजूद है। एक रन तो आसानी के साथ मिल जाएगा, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। जिस तरीके से पहले सत्र में बल्लेबाजी हुई थी, यहां पर भी बड़े स्ट्रोक की तलाश जरूर करनी होगी। जो खिलाड़ी था जिन्होंने लगभग 6 छक्के पारी में लगाए थे, आयुष ने, वो दिल दहलाने वाले बल्लेबाजी वल्लभ क्रिकेट टीम के माध्यम से हमने देखी थी। लेकिन उसके बाद जिस तरीके से विनय की गेंदबाजी भी रही, 2 विकेट पहले ओवर में, शुरुआती झटकों से उभरना होगा यदि जर्मन शेडुंग क्रिकेट टीम को इस मुकाबले में वापसी करनी है, कि 62 रनों का टारगेट इस विकेट के ऊपर, इस पिच के ऊपर इतना आसान नहीं है। ओस गिर रही है, शबनम गिर रही है और ठंड का माहौल है। यह गेंद जैसे मैंने कहा था कि नखरे कर रही है, विकेट मिट्टी और गोबर से बनाए हुए, कभी गेंदें नीचे रह रही है, कभी गेंदें उछल रही है। यह गेंद बिल्कुल नीचे रही। गजानन पाटिल स्ट्राइकर इनके ऊपर, इस टीम का अनुभवी खिलाड़ी है, कि अनुभव काम आएगा मैदान में, यह भी देखने वाली बात है। लेकिन शुभम की बात करेंगे, 3 गेंदें शुभम ने फेंकी है, क्या कमाल की गेंदबाजी। अब तक केवल 3 ही खर्चे, रन बने हैं टोटल 1 और 1, 11 रन। गेंदबाज तैयार, आगे गेंद को फेंकने की कोशिश, लॉन्ग ऑन में खिलाड़ी जरूर मौजूद है। 1 रन तो आसानी के साथ है, 1 से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। अच्छी गेंदबाजी है, चौके छक्के रोके हैं मैदान के अंदर। जब आप बड़े टोटल का पीछा कर दो तो हर दूसरे गेंद के ऊपर चौका छक्का आना जरूरी हो जाता है। ग्रामीण टेनिस क्रिकेट की यदि हम बात करेंगे, एक बड़ा ओवर 20-25 रनों का तब मुकाबला बनता है जब आप शुरुआती विकेट खोए हो। पार्टनरशिप की जरूरत है, साझेदारी की जरूरत है, क्या वो साझेदारी बनेगी। पटकी भी गेंद, ये खराब गेंद थी, लेकिन इसके ऊपर आएगी सफलता। शुभम भी जानते हैं कि ये खराब गेंद थी, इसके ऊपर प्रहार हो सकता था, लेकिन दबाव इतना है बल्लेबाजों के ऊपर कि विकेट देकर चले जाएंगे। तीसरा खिलाड़ी मैदान के बाहर। संख्या बनी है 12। प्राप्ति लाइव जिनके माध्यम से ये क्रीडा प्रतियोगिता लाइव दिखाई जा रही है, जीतू दादा गोंदले। तो निश्चित तौर पर लाइव चैट के ऊपर जिस तरीके से चर्चाएं होती है, लेकिन जिस तरीके से सभी की मेहनत होती है दोस्तों, किसी को बारा भुला ना कहे। यदि आप कहते हैं तो अभी लाइव वालों के पास वो मौका बना है, वो सॉफ्टवेयर बन चुका है। जब आप लाइव चैट करते हो तो आपका गूगल का आईडी वो आप खोज सकते हैं, उससे आपका फेसबुक का आईडी, इंस्टाग्राम का आईडी भी वो निकाल सकते हो और आपकी पूरी जानकारी उन तक पहुंच सकती है। जाएंगे दोस्तों मैदान में, गेंदबाज तैयार है। शुभम एक बार फिर से, टीम की रन संख्या टोटल बनी है 12 रन। इस ओवर के आने वाली अभी भी अंतिम गेंद का खेल है बाकी, थोड़ा सा संघर्ष चलता हुआ बीच मैदान में हम देख सकते हैं। गेंदबाज तैयार है शुभम, खोद कर निकाला इस गेंद को, एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी मौजूद। 1 रन तो आसानी के साथ बनता है। 1 रन के मदद से 2 ओवर की भी समाप्ति, और 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 13 रन। आली साऱ्या भक्तांना काय म्हणाली, अरे संकटात घाबरायचं नाही, अरे संकटात घाबरायचं नाही, मी उभी तुझ्या पाठीशी आहे। 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 थैंक यू सो मच। तो 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 13। 62 का टारगेट है, जीतने के लिए 49 रन की आवश्यकता है। आने वाली गेंदें 18 है और 49 रन बन सकते हैं, केवल बनाने वाला चाहिए। गजानन पाटिल, ऋतिक पाटिल क्या क्षमता रखेंगे। 3 खिलाड़ी मैदान के बाहर लौटे, मैदान के बाहर लौटे थे दर्शन, साहिल मैदान के बाहर, प्रेम मैदान के बाहर है। अब गजानन पाटिल के ऊपर पूरी निगाह है और साहिल उनका साथ निभाएंगे। कैसा रहेगा, ऋतिक उनका साथ निभाएंगे। कैसा रहेगा सफर, कैसा रहेगा मुकाबला, अच्छा मुकाबला क्या चलेगा। वल्लभ क्रिकेट टीम क्या मुकाबले में थोड़ा सा यहां से गेंदबाजी में निखार लाएगी या फिर बिखर जाएगी मैदान के अंदर बल्लेबाजी करने वाली जर्मन शेडुंग। 18 गेंदे, 49 की दूरी। गेंदबाज तैयार,
खोद कर निकाला था, तेज यॉर्कर यह फेंकी, एक रन तो आसानी के साथ है, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। 48 रनों की अभी भी जरूरत है आने वाली 17 गेंदों के ऊपर। लगभग 8 छक्के चाहिए मुकाबला जीतने के लिए। ग्रामीण टेनिस क्रिकेट का यह सूत्र खिलाड़ियों को अपनाते हुए हमने कई बार देखा है। 17 गेंदों में 8 छक्के चाहिए, मुकाबला आपका है। लेकिन वल्लभ क्रिकेट टीम क्या इतने आसानी से आपको स्ट्रोक कन्वर्ट करने देगी? विनय गावन एक बार फिर से है तैयार। छोटी गेंद थी, यह गेंद तीर की तरह सीधी निकली। छोटी गेंद क्रिकेट में कहते हैं इसे खोटी गेंद, लेकिन खरा स्ट्रोक अटेम्प्ट कर नहीं पाए। ऑफ स्टिक के बाहर इस गेंद को रखा था, कट करने का प्रयास था, स्क्वायर कट का प्रयास बिल्कुल नाकाम रहा और डॉट गेंद की समाप्ति होती हुई। जितनी डॉट गेंदें आएंगे उतना दबाव आपके ऊपर बढ़ जाएगा। गेंदबाजी में गेंदबाज विनय गावन इस ओवर की तीसरी गेंद लेकर, यह गेंद भी आएगी डॉट। अब गेंदें बचेगी 15 और जीतने के लिए 48। 48 रनों की जरूरत है। रोशन साई स्पोर्ट्स और ग्रामस्थ मंडल चिंद्रन, जिनके माध्यम से यह आमदा ट्रॉफी का दमदार आयोजन मैदान के अंदर हम देख सकते हैं। पहले दौर का यह तीसरा मुकाबला जारी है दोस्तों। गेंदबाजी के लिए विनय, 15 गेंदें 48 रन। एक और डॉट आएगी। लाजवाब गेंदबाजी, तारीफ करनी पड़ेगी इस खिलाड़ी की। पहले ओवर में रन आए थे और टोटल 8। इस ओवर में 4 गेंदें फेंकी है, केवल 1 रन खर्च कराया विनय ने। समीकरण था 18 में 49, अब आने वाली 14 गेंदें और 48 रनों की अभी भी जरूरत है। गेंदबाजी के लिए विनय गावन, राइट आर्म ओवर द विकेट से 5वीं गेंद। इस बार बल्ले पे कनेक्ट हुई गेंद। स्क्वायर लेग में कोई खिलाड़ी तैनात नहीं है, गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा अभी भी चौका। रन बनेंगे इस चौके के मदद से। टोटल जाकर पहुंचे 18 रनों के ऊपर। 62 का टारगेट था, अभी भी जीतने के लिए 44 रनों की आवश्यकता है। आने वाली गेंदें 13 है और 44 की जरूरत। क्या मुकाबला बनेगा, क्या मुकाबला बना दिया जाएगा? एक छक्का चाहिए इस गेंद के ऊपर, मुकाबले में वापसी हो सकती है। अंतिम गेंदें बचेगी यहां से 13 और 44 रनों की जरूरत। बड़े स्ट्रोक की तलाश है। विनय गावन सामने अभी अभी चौका खाया है। गजानन पाटिल से उम्मीद है जिम्मेदारियों का बोझ लेकर चलेंगे पूरे जय हनुमान शेडुंग क्रिकेट टीम का। 13 गेंदें 44, 44 की जरूरत। गेंदबाज है तैयार। एक और छोटी गेंद है, इस बार मिस टाइमिंग, पीछे खिलाड़ी मौजूद और बल्लेबाज गजानन पाटिल बैक टू द पवेलियन। अब गेंदें बचेगी 12 और जीतने के लिए 44, 22 के औसत से रन जोड़ने। चांदण्याच्या डोंगरावर मुजबा देवीनी ठाण मांडीला, चांदण्याच्या डोंगरावर मुजबा देवीनी ठाण मांडीला, चिंद्रन गावाला आई माझी पावनी नवसाला, चिंद्रन गावाला आई माझी पावते नवसाला, चिंद्रन गावाची मुजबादेवी पावते नवसाला, रोशन साई स्पोर्ट संघ आहे चिंद्रनवाला। बारह गेंदें बचेगी जीतने के लिए, 44 रनों की जरूरत है। टारगेट थोड़ा सा मुश्किल है, लेकिन क्रिकेट में कुछ भी नामुमकिन नहीं होता। नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट जैसे कहते हैं, क्योंकि इम्पॉसिबल को यदि हम गौर से देखेंगे तो वो खुद कहता है आई एम पॉसिबल। सब कुछ मुमकिन है यहाँ पर। 12 में 44, क्या चेस करे जाएंगे? किसने सोचा था कि मुकाबला इस हद तक आएगा? किसने सोचा था कि मुकाबले में 6 छक्के लगाकर लगभग 61 तक पारी पहुंचेगी? क्योंकि पहले 2 ओवर में जहां पर रन आए थे टोटल 17। जाएंगे दोस्तों मैदान के अंदर। गेंदबाज है तैयार ओवर द विकेट से। अच्छा स्ट्रोक इस बार, बल्ले के बीचों बीच से ये गेंद निकलेगी। मुकाबला अभी भी समाप्त नहीं हुआ दोस्तों, क्योंकि पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। ग्यारह गेंदें जीतने के लिए 38 रन की जरूरत है। मुकाबला अब भी बन सकता है, मुकाबले में वापसी अब भी हो सकती है। न जाने कितने ऐसे मुकाबले ग्रामीण टेनिस क्रिकेट में हमने देखे, अंतरराष्ट्रीय स्तर के ऊपर देखे। क्योंकि कल की रात में एक मुकाबला हमने देखा था चैंपियंस ट्रॉफी में, इंग्लैंड बनाम ऑस्ट्रेलिया।
जब 50 के अंदर लगभग 70 रन के आसपास 4 विकेट गिर चुके थे और उसके बाद 360 रनों का विशाल टारगेट ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम ने चेस किया था। गेंदबाज है तैयार, आने वाली गेंद 11, 38 रन। अब आगे गेंद को फेंका, 1 रन तो आसानी के साथ है। तेज रनिंग दौड़नी है, दूसरे की कोशिश है, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, ओवर थ्रो, बैकअप अच्छा है, 2 ही मिलेंगे, ज्यादा नुकसान नहीं हुआ। 2 रन का इजाफा है, 10 गेंदे जीतने के लिए 36 चाहिए, 6 छक्के मुकाबला बन जाएगा। 10 गेंदे और जीतने के लिए 36 की आवश्यकता। कौन जीतेगा मुकाबला, अभी भी सवाल बना हुआ है मैदान के अंदर, और यही कोशिश है कि जितनी देर तक ऋतिक मैदान के अंदर मौजूद रहेंगे दिल धड़कते रहेंगे वल्लभ क्रिकेट टीम के, क्योंकि क्षमता रखता है खिलाड़ी, इस खिलाड़ी में वो खासियत है। जरूर मुकाबला यहां से भी बन सकता है, दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए। अंतिम गेंदे बचेगी 10, जीतने के लिए 36 की जरूरत। छोटी गेंद थी, मिस टाइमिंग, फंस चुके हैं जाल में। आसान सा मौका, कैच छूटा, दिल टूटा। यही क्रिकेट है दोस्तों। यहां पर हम देख सकते हैं जब भी क्रिकेट में आप अच्छा करते हो तो 200-300 तालियां आपको एक साथ आती है, और क्रिकेट में जब भी आप बुरा करते हो 200-300 गालियां भी आपको एक साथ आती है। ये आसान सा कैच था लेकिन लपक नहीं पाए। अब आने वाली 9 गेंदें हैं जीतने के लिए 36 रन की अभी भी जरूरत। गेंदबाजी के लिए गेंदबाज प्रथमेश एक बार फिर से तैयार है। इस ओवर की अगली गेंद, इस बार भी मिस टाइमिंग है, लॉन्ग ऑन में मौका बनेगा और बल्लेबाज आउट। इस ओवर की आने वाली अंतिम 2 गेंदों का खेल है बाकी, तो 8 गेंदें और 36 की जरूरत। और यहां पर बल्लेबाज आउट। 1 ही रन मिलेगा इस गेंद के ऊपर। 35 की जरूरत है। अंतिम गेंद का खेल है बाकी। चौथा ओवर जारी है। प्रथमेश के माध्यम से 7 गेंदें हैं और जीतने के लिए 35 रन की जरूरत है। ताश के पत्तों की तरह बिखर चुकी है पारी। यहां पर जय हनुमान शेडुंग क्रिकेट टीम की यदि बात करेंगे कि शुरुआत में जो झटके मिले थे, साहिल का विकेट सबसे बड़ा था, दर्शन पाटिल का विकेट, गजानन नहीं चले मैदान के अंदर, ना ही चले ऋतिक, ना ही चले प्रेम, और नतीजा हमारे सामने है, टीम बैकफुट के ऊपर है। 7 गेंदें और जीतने के लिए 35 रनों की जरूरत है। गेंदबाज तैयार है, अच्छा स्ट्रोक, पीछे खिलाड़ी मौजूद, एक और विकेट है। जबरदस्त है यहां पर गेंदबाजी का नजारा, अच्छी फील्डिंग है, दबाव में घिरती भी जय हनुमान शेडुंग। अब गेंदे बचेगी 6 और जीतने के लिए 35 की जरूरत है। थैंक यू सो मच। 6 गेंदे और जीतने के लिए 35 रनों की आवश्यकता है। मुकाबला पूरी तरीके से पकड़ में है। चलो मुकाबला शुरू करना है।
मैं वल्लभ क्रिकेट टीम से गुजारिश करूंगा मुकाबला तुरंत आपको शुरू करने, श्री गणेश वल्लभ क्रिकेट टीम। इसके बाद जो मुकाबला होगा रियांश 11 अमन ब्रिगेड वल्लभ उनके खिलाफ खेलेगी नावडे टीम। टॉस हुआ था, तैयार रहना है दोस्तों आपको अगले मुकाबले के लिए। अंतिम 6 गेंदे। चलो वल्लभ क्रिकेट टीम ज्यादा समय ना ले, विनय हम आपसे गुजारिश कर दे, 6 गेंदे और जीतने के लिए 35 रनों की जरूरत है। अब तक यदि बात करेंगे 7 विकेट खोए इस सफर में जय हनुमान शडुंग क्रिकेट टीम ने। जबरदस्त ये मुकाबला मैदान के अंदर हम देख सकते हैं। 6 गेंदे और जीतने के लिए 35 रन, क्या इतनी क्षमता रखेंगे? 6 छक्के चाहिए मुकाबला जीतने के लिए। क्रिकेट में 6 गेंदों के ऊपर 6 छक्के ग्रामीण टेनिस क्रिकेट में हमने कई बार देखे, लेकिन चेस करते हुए ये इतने आसान नहीं बनते जब एक ओवर में आप 35 का पीछा कर रहे हो। श्री गणेश वल्लभ और जय हनुमान शडुंग के बीच में ये लड़ाई, ये नजारा हम देख सकते हैं। दर्शकों में चर्चा जरूर जारी है, क्या मौका बनेगा? पहली गेंद तय करेगी इस मुकाबले का नतीजा, इस मुकाबले का भविष्य। पहली गेंद आएगी डॉट, तो आने वाली गेंद अब बचेगी 5 और 35 की जरूरत है। हमारे आजकल के नौजवान दोस्तों 3 चीजों के पीछे पागलों की तरह नजर आ दे। एक तो दोस्तों क्रिकेट, दूसरा है पैसा और तीसरा है दोस्तों लड़कियां। हसीनाओं के भी काफी सारे दीवाने, लेकिन पैसों के पीछे पागलों के लिए यहां से हम जरूर कुछ कहेंगे कि टूट जाता है गरीबी में वो रिश्ता जो सबसे खास होता है, और हजारों यार बन जाते हैं दुनिया में जब पैसा आदमी के पास होता है। जब तक आपके पास पैसा है सब कुछ है, पूरी दुनिया आपके साथ है, नहीं तो कुछ भी नहीं है। और लड़कियों के पीछे पागलों के लिए यहां से हम जरूर दोस्तों कहेंगे कि देवदास की तरह जान मत दो यारो, मेरी बात मानो, प्यार को लात मारो, न चंद्रमुखी न पारो, रोज रात को एक स्ट्रांग बियर मारो और आराम से जिंदगी गुजारो। हमारे पास समय है दोस्तों, इसलिए हम आपका ध्यान इधर उधर भटकाने की जरूर कोशिश कर रहे हैं, लेकिन लड़कियों के पीछे काफी सारे दीवाने होते हैं दोस्तों। जैसे कहते हैं ना कि नारी के चक्कर में भूल ना जाना यारी, एक दिन लात मारेगी नारी तो आएगी याद दोस्तों की दुनियादारी। मुकाबला एक तरफा है, इसलिए हम आपका ध्यान इधर उधर भटकाने की कोशिश कर रहे हैं। मुकाबले में जान निकल चुकी है, आने वाली केवल औपचारिकता बाकी है। 2 गेंदे और 30 की जरूरत है। गेंदबाज है तैयार, आड़े बल्ले से खेलने की यह कोशिश थी, डॉट गेंद की समाप्ति होती भी। लेकिन दारू पीना बहुत बुरी चीज है दोस्तों, दारू मत पियो, शराब बहुत बुरी चीज है। हम तो शराब पीते नहीं, लेकिन शराबी दोस्त जरूर रखते हैं, क्योंकि वो कांच की बोतल तो तोड़ते हैं लेकिन दिल नहीं तोड़ते, और दिल तोड़ने वाले हमें बिल्कुल पसंद नहीं है। एक और डॉट गेंद है। मुकाबले में से मजा पूरी तरीके से निकल चुका है, अंतिम गेंद का यह खेल बाकी था और मुकाबला जीता श्री गणेश वल्लभ। कॉन्ग्रेचुलेशन, वेल प्लेड बॉयज, कॉन्ग्रेचुलेशन। तो इस मुकाबले का हीरो, इस मुकाबले का मैन ऑफ द मैच, नो डाउट, वन एंड ओनली ग्यारह गेंदे 41 रन जिन्होंने बनाए, और मुकाबले में जय हनुमान शडुंग क्रिकेट टीम को दबाव में डाला था, 40 बनाए थे। आयुष पाटिल मैन ऑफ द मैच। तर सन्माननीय अरुण देशेकर साहेब त्यांच्या शुभ हस्ते इथे मॅन ऑफ द मॅच। चला यायच्या आयुष।